आपण पैसे वाचवतो, साठवतो, पण काय करतो? जमीन घ्यायचा विचार करतोय, प्लॉट घ्यायचा विचार करतोय किंवा एफडी करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का हो? पैसे साठवणं एक प्रकार आहे आणि ते कामाला लावणं हा दुसरा प्रकार आहे. जर का पैसे आपण योग्य पद्धतीने कामाला लावले तर आपण श्रीमंत तर होणारच आहे आणि पुढे भविष्यात आर्थिक अडचणी पण येणार नाही आहेत. आपल्याकडे महिन्याला आलेले पैसे आपण साठवतोय. साठवणे ही भारतीयांची खूप चांगली पद्धत आहे. पण ते योग्य पद्धतीने गुंतवता येत नाहीत. आज जर डेटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पाहिला, भारत सरकारकडून जो येतोय त्याच्यामध्ये किती पद्धतीने गुंतवणूक होते, खरोखर ती चांगल्या पद्धतीने होते का, ह्याचा डेटा थोडासा वेगळा सांगतोय. तर काय करतोय आपण? पैसे साठवले, थोडीच महिन्याला साठवलेल्या पैशातून आपण प्लॉट घेणार आहे किंवा शेती घेणार आहे, आणि जरी ते घेतलं तरी ते खूप चांगली गुंतवणूक आहे का, हाही प्रश्न आहे. परत एफडी मध्ये ठेवलेले पैसे वाढत नाहीत तर ते कमी होत आहेत. तर आपल्याकडे गुंतवणुकीचे बरेच टाईप आहेत, तर ते आपण इथं पाहूया. आणि जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की बाबा डिटेल व्हिडिओ द्या, आणि असेच व्हिडिओ आपण या चॅनलवरती तर बनवतोय. तर पहिला टाईप आपला काय आहे? गोल्ड. लोक फिजिकल गोल्ड घेतात, म्हणजे दुकानात जाऊन सोनाराकडून गोल्ड घेणं, सोनं घेणं हे चुकीचं मी म्हणेन. ती तुम्हाला हाऊस असेल दागिने वगैरे करण्याची तर ती वेगळी गोष्ट आहे, पण गुंतवणूक दुकानातून फिजिकल सोनं आणणं अवघड आहे. कारण का? ती गुंतवणूक म्हणता येत नाही, कारण तिथं तुमचं मेकिंग चार्जेस आहे, तो तुमचं नुकसान आहे. ठेवणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. परत त्याच्यामध्ये तूट नंतर विकायला गेला हा एक प्रॉब्लेम आहे. तर सोन्यामध्ये असेल तर तुम्ही ईटीएफ करू शकताय. देन कमर्शियल मध्ये आपण इन्व्हेस्ट नाही करत आहे. आपण एक घर, दोन घर, तीन घर, घरावर घर घेत जातोय. ते भाड्यानं पण देतोय, पण तिथं खरोखर इन्व्हेस्टमेंट आहे का? ती नाही. कारण तिथं व्याज पण बँकेच्या एवढं पण काय मिळत नाही. सो कमर्शियल बिल्डिंग मध्ये जर घेतलं तर त्याचे रेंट जास्त असतात, हे आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड वगैरे करू शकताय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हळूहळू इथं 500 रुपयांपासून होतात. आपण काय म्हणतोय, गुंतवणूक करायची झाली तर खूप लाखांमध्ये पैसे नाहीत, 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे कामाला लावा, ते नक्की पुढे जाऊन वाढणार आहेत आणि तुम्हाला नंतर निवांतपणे आयुष्य थोडंफार जगता येईल.